आरे ते कुलाबा या मेट्रो 3चा अंतिम टप्पा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी सगळ्या स्थानकांची अंतिम टप्प्यातली कामं जी आहेत ती सुरू होत आहेत किंवा केली जात आहेत। मुंबईतल्या वरळीपर्यंत मेट्रो सध्या धावते आहे आणि वरळीपासून कुलाबापर्यंतची मेट्रो जी आहे ती पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होईल असं देखील MMRCA प्रशासनाने स्पष्ट केलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या मेट्रो स्थानकांची कामं सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यातल्या एका स्थानकाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळते। कारण मुंबईतल्या हुतात्मा चौकात परिसरात असणाऱ्या मेट्रो 3च्या मार्गिकेवरील हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे किंवा अंतिम टप्प्यामध्ये आहे। मात्र या मेट्रो स्थानकामधून खाली म्हणजे भुयारी मार्गात उतरण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत किंवा सरकती जिने आहेत त्यावरती कुठल्याही पद्धतीचं छत नसल्यामुळे पावसाचं पाणी या मेट्रो स्थानकामध्ये जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते किंवा तशा पद्धतीची चर्चा जी आहे ती व्यक्त केली जाते आहे। पायऱ्यांवरती आपण पाहतोय की मेट्रो 3 मार्गिकेवरील जी प्रत्येक मेट्रो स्टेशन आहे त्यांना जिथे एंट्रन्स आहे किंवा जिथून आतमध्ये भुयारी मार्गात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे तिथे वेगवेगळ्या स्वरूपाची छतं उभारलेली आहेत। मात्र हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीनं ज्या काही शिफारसी केलेल्या होत्या किंवा ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन म्हणून यावरती छत उभारलं गेलं नाही असं MMRCAनं स्पष्ट केलेलं आहे। मात्र दुसरीकडे सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाचं पाणी या मेट्रो स्थानकामध्ये उतरलं जाऊ शकतं किंवा तशा पद्धतीचं पावसाच्या पाण्यामुळे आतमध्ये पाणी साचू शकतं हे देखील बोललं जातं आहे। सध्या आपण पाहतो की या मेट्रो 3च्या हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाच्या या सगळ्या एंट्रन्सला चारही बाजूने आपण पाहतो की झाडांनी सजवण्यात आलेलं आहे आणि लवकरच मेट्रो 3च्या या सगळ्या अंतिम टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो 3ची मार्गिका जी आहे ती सुरू होऊ शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र या हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाला छत नसल्यामुळे वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। त्यामुळे यावरती MMRCA प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।